तर माझ्या प्रिय मित्रांनो, या ठिकाणी आपल्या कॉलेजची सेकंड टर्म सुरू झालेली आहे. तरी आपल्याला हॉस्टेलमध्ये विविध गोष्टींचा तुटवडा भासत आहे, जसे की टूथब्रश, टूथपेस्ट, रेजर, साबण, बॉडी डिओस्पिरिन, बॉडी डिटॉरिएंट, अशा सर्वच गोष्टींचा तुटवडा भासत आहे. तरी या सर्व गोष्टी या मागील मॉलमध्ये उपलब्ध आहेत. माझ्या असं कानावर आहे की काही विंडोक स्टुडंट या सर्व गोष्टी पैसे देऊन खरेदी करतात, पण ते विंडोक आहेत आणि आपण तरी आज या जोखमीच्या कामासाठी मी माननीय गेमाडपंत झोलर सम्राट बाल्या यांची निवड केलेली आहे. बाळजिप्पी उर्फ ग्रेट पर्सन, आपल्या या आयडिया फुलफिल करणारा तो पंटर कुठं आहे? ते काय तिथे आहे? आता या मॉल मध्ये आपण कमाल करू. आपण कशासाठी जमलोय? तू किती घाणेरडे विनोद करतोय. मला म्हणायचं होतं ए बाल्या, तुला एकदम सोजवळ दिसायचंय. तुझ्यासाठी अवघड आहे, पण जमवावं लागल तुला. जमवीन ना. हात तिच्या तुम्हाला पण हात सापडला का रे? अहो दादा, एक कामाचं आहे बेन. आयडिया यावेळी चालवून घेऊयात. ठीक आहे, आता काय तुम्ही व्हा पुढं, मी जरा आलोच. कुठं आलो रे. मी पण येऊ? हे नाही, चला. कुठे गेला पण तो? ते कुठं का जाईना. हे बघ, ऐक जीपी, तू सरळ जायचा. आले पक. हे काय? अरे, आपल्या कॉलेजमधल्या मुलींचे स्विमिंग करतानाचे हिडन व्हिडिओज आहेत. तुला कळतं का तुला? आमच्या ग्रुपच्या सगळ्यांकडे बघायचे का? हे पंडित, तू मागे जा. यू गाईज आर सिक. आयला येडाय का? हा, काय रे, काय चाललंय? काय काम धंदे नाहीत का तुम्हाला? हा? अरे ते काढ ना, ठेवात सारखं आपलं मोबाईल आणि इंटरनेट. हे बघ, बाल्या आत गेला की बरोबर 5 मिनिटांनी अलाराम वाजला पाहिजे. त्याच्या आधी जर वाजला तर कानाखाली इंटरनेट काढीन फनांकन. हा, एक मिनिट मॅडम, थांबा. मला बॅग चेक करू द्या. का? मला बॅग चेक करू द्या. बजर वाजलाय. अहो पण बजर वाजणं आणि बॅगचा काय संबंध? एक मिनिट. हे बघा, पेड दिसतोय तुम्हाला शिक्का? एक पेड. मिनिट मॅडम, मला बॅग चेक करू द्या. देणार नाही. कशा करता बॅग चेक करणार तुम्ही? एक मिनिट सर. हॅलो, थांबा. मला बॅग चेक करू द्या तुमची. अहो, काउंटर वरती बिल भरलंय आम्ही. एक मिनिट, मला बॅग चेक करू द्या तुमची. अहो, काय बॅग चेक ऐका माझं, ऐका माझं. मला बॅग चेक करू द्या. आम्ही. एक मिनिट, मला बॅग चेक करू द्या. 2 मिनिट. अरे, सगळ्यांना काय थांबवताय? मला सगळ्यांची बॅग चेक करायची. पडलं तर आमचा जरा काय वेळ दोष आहे? थांबा. बजर वाजलेला आहे. काही नाही. अहो, अहो, समजतं काय आम्हाला? थांबा जरा. सगळ्यांची बॅग चेक करायची. बघा, नाही, शांत नाही. व्हा, शांत व्हा, शांत व्हा. शांत व्हा म्हणजे काय? तुम्हाला आम्ही चोर वाटलो का? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आमच्या सिस्टीम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे दरवेळेला बजर वाजतोय. बजर वाजतो म्हणजे तुम्ही आम्हालाच थांबवता. मी तुमची माफी मागतो. वॉचमन, ही काय पद्धत आहे का तुमची? बजर मध्ये प्रॉब्लेम आहे. आय विल सी. यांना जाऊ दे. सर पण मी जाऊ दे सांगितलं ना. तो किती आगाऊ सारखा हो बोलतोय मॅडम, बघा. जाऊ दे त्यांना. जाऊ दे प्लीज. जाऊ दे म्हणजे काय? काय माणूस आहे? बघून माझ्याकडून फुकटचं त्रास. हो प्लीज. कशी बोलतात ना लोक. तुम्ही कुठले, पुण्याचे काय? हो, कुठं राहता? बालाजीनगर. बालाजीनगर. मस्त आहे तिकडे. हो, मी काय घेतलेलं नाही. पिशवी सोडून बिल पण नाही घेतले. मी खरं सांगतोय. ठीक आहे. जा. दादा, भाऊ आहे आपला. मी झालो तेव्हा आमचे वडील गेले. हा झाला तेव्हा आमची आई गेली. पुढे हा शाळेत गेल्यावर मीच गेलो. दादा? नोकरीला गेलो. हा. याला वाढवला. बघा ना, हा चेहऱ्यावरून वाटतोय का चोर? नाही वाटत. मला माहितीये नाही वाटत. मग तरी पण तुम्हाला वाटत असेल तर चेक करा. नको दादा. नाही नाही, बघू दे ना. दादा, सगळं बघा ठीक आहे, तुम्ही. ठीक आहे. सगळं अरे बघून ठीक आहे, चेक करून ठीक घ्या. आहे. बजर बिघडलेला आहे, तुम्ही जाऊ शकता. हा, पण पुढच्या वेळी लक्ष ठेवा. हा. कसं आहे, सभ्य माणसं सुद्धा येतात मॉल मध्ये. मग काय राव दादा, हे बाकीचे पंगारे. चला, मला वाटलं आता तुम्ही गुल्ल्या पिसताय मला. शोले पिक्चर बघितलायस ना तू? हा. त्यात कालियाची सुद्धा अशीच परीक्षा घेतली होती गब्बरनी. असं आहे का? बरं, मग झाली का सगळ्या सामानाची व्यवस्था? म्हणजे अख्ख्या सेकंड टर्मची नाही, पण 1-1.5 महिना आरामात निघेल बघा. हा, मग काय
दीड महिन्याने नवीन आयडिया काढू हा. तोपर्यंत कशी काय हॉस्टेलची कंडिक्शन? गरिबांच्या हॉस्टेलची कंडिक्शन कशी असणार? मजबूत डेकणं झाली. वा वा वा, आता कशी निवांत झोप लागल. काय निवांत झोप? म्हणजे काय असं काय करते? आपल्या हॉस्टेलमध्ये जे डास आहेत ते डास नसून डास नावाचे पक्षीच आहेत. नॅशनल जॉग्राफिक वाले त्यांच्यावर रिसर्च करणारच आहेत. हा. हे डास आहेत ना आपल्याला इतके वर घेऊन जातात की कधी पटकतील खाली कळत नाही. पण आता काही टेन्शन नाही. ते कसं काय? असं काय करते, ही जी ढेकणं आहेत ती कासवा एवढी आहे. हा. आता हे जेव्हा पक्षी असे वर उचलतील तेव्हा ती ढेकणं आपल्याला खालून गच्चम धरून ठेवतील. म्हणजे पक्षी वर नेतायत हे खाली ओढतायत, पक्षी वर नेतायत हे खाली ओढतायत, मधल्या मध्ये आपण शेप. शी आयडिया यार. शी दादा म्हणजे आपण काय डेकनाच झोपायचं वय? नाराज झाला? काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी लागेल. कॉलेजने केली आहे पर्याय व्यवस्था. या दाखवते तुम्हाला. आ बरं एक आयडिया, तुम्ही जरा सॉर्ट आउट व्हा. माझ्या नाटकाची रिहर्सल त्याला उशीर होतोय, तर आय जॉईन यू गाईज लेटर. ओके चल बाय ग पंडित. See you. बाय. हे शेवटचं काय नाटकाचं नाव होतं का? हा वाटतंय इकडे, मला. इकडे. काय बोलला काय माहित. दादा इकडच्या साईडला. ही पर्यायी व्यवस्था आहे? अरे नाही रे, ही वाईट अवस्था आहे. ए, इथं काय आहे? अरे 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 अरे, अरे हे काय आहे? दादा हे आपल्या कॉलेज मधलं भव्य महिलांचं ढोल पथक. हे जरा वेगळंच हा. आहे. इथं ढोलच ढोल वाजवतात. हे पंडित तू हो ना जॉईन? ए आयडिया सांगा याला. ए बाल्या, हा. अंगावर बसला ती. आईला हे काय आता? हे मोरची आंटी. बाल्या आंटी नाटक आहे दादा. अरे घेऊन की चांगली. चल चल. अरे ए गप्पा. ए सोड दे. अरे काय चाललंय हा? जिप्या तुला हीच जागा मिळाली प्रॅक्टिसला? अरे युनिव्हर्सिटीने नाटकाच्या प्रॅक्टिससाठी हीच जागा दिली आहे. दादा अहो हे तर काहीच नाहीये. परवा आपली पोरं तिकडे जेवत होती. ते बास्केटबॉल तर त्यांच्या शेजारीच चालतं. त्याच्यातल्या एकाचा बॉल आपल्या पोराच्या ताटावर पडला. त्याच्यातली आमटी त्याच्या तोंडावर, शेंगा नाकात आणि लाडू तर अजून शोधता येते. हे तर जाऊच दे. इथे दररोज सकाळी हास्य क्लब भरतो. नाही नाही आईला ह्याच्यापेक्षा तर ती हिटलरची छळ छावणी बरी. ते काय नाही, हे नाही चालायचं बर का. आईला ती श्रीमंताची पोरं तिकडे चकाचक हॉस्टेल मध्ये आणि गरीबाची पोरं इथं गोठ्यात. नाही नाही ए बोलवा रे त्यांच्या ग्रुपला. पण दादा त्यांचा लीडर तो सिद्धार्थ देसाई आहे ना. असू दे ना, कोणी पण असू दे. नाही आज त्या सिद्धार्थला धडा शिकवला ना. हा ए चला रे. ए जिप्या चल काढतो ना साडी. काढतो ना. कमी अरे काढू. नाही, अरे हाय की एक काढ रे बाबा. ए चला रे हा चला. चला. 1 रुपयाचं चिंगम. कळलं ना? त्याच्यामुळे शांतीत राहायचं. शांतीत राहायचं म्हणजे काय करायचं? अरे म्हणजे काय, आमच्या हॉस्टेलमध्ये कशाला घुसता? अरे पण तुमच्या रूम मध्ये प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय करू? ए टिव करू नको. चा आता आम्हाला आमची रूम नाही म्हणून इथं आम्ही आलोय. हा प्रॉब्लेम अरे, पण नाही. तो आमचा प्रॉब्लेम आहे का? तुम्ही तुमचा सॉल्व्ह अरे, करा. असं कसं? प्रॉब्लेम आम्ही काय करू? आल्या. काय प्रॉब्लेम आहे? काय चाललंय? काय प्रॉब्लेम आहे म्हणजे मॅडम? यांचं हॉस्टेल एवढं चकाचक आणि आमचं बघा कसं आहे. अहो मॅडम काय वाटेल ते बोलतोय हा. ए तू तर बोलूच नको. ए इला स्वतः राहतो एवढ्या ढबाल्या बंगल्यामध्ये आणि इथं कशाला तडमडतो सारखा? आपला ह्या दोस्ताकडे नाही तर त्या दोस्ताकडे पडीकच आहे हा. ए एक्सक्यूज मी, आम्ही स्टडीज साठी एकत्र येतो, कळलं ना? स्टडीज आम्हाला माहिती आहेत ना तुझ्या स्टडीज. सारखं आपलं त्या मोबाईलवर नाही तर ते टुचुक टॅबवर. ईश्वर तुमच्या हॉस्टेलमध्ये आता पेस्ट कंट्रोल चालू आहे. हा हे बरं आहे. त्यांचं पेस्ट कंट्रोल आधी आणि आमचं 8 दिवस नंतर. काय रे तुम्ही शांत व्हा. जस्ट आम्हाला या गोष्टी नवीन नाही आहेत. कॉलेज सुरू झालं की ग्रुप्स पडतात, त्यांच्यामध्ये भांडणं होतात आणि नंतर सगळे एकत्र येतात. सगळं माहिती आहे आम्हाला. यांच्याशी कोण मैत्री करेल? अरे हॅड. अरे काहीच गरज नाही. डुकरांशी मैत्री करू आम्ही. गाढवं ईश्वर शांत हो. काय चाललंय? मॅडम
तुम्ही आम्हालाच थांबवा. पण तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाची बाजू घेताय ते. म्हणजे या सिद्धार्थचा मोबाईल चेक करा. याच्या मोबाईल मध्ये व्हिडिओज आहेत आपल्या कॉलेज मधल्या पोरींचे स्विमिंग करताना. व्हॉट? सिद्धार्थ, हे मी काय ऐकतेय? आय डिड नॉट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू. मला तुझा मोबाईल चेक करायचा आहे. कम ऑन. एक्सक्यूज मी मॅम. येस. सिड, काय हे? कॅन्टीन मधून तू माझा मोबाईल घेऊन आलास. हा तुझा मोबाईल आहे आणि हा माझा. ओके, चलो बाय. एक मिनिट किमया. येस मॅम. मला सिद्धार्थचा मोबाईल चेक करायचा आहे. त्याच्यामध्ये अश्लील व्हिडिओज आहेत. हो पण मॅम, त्याचा मोबाईल त्याच्याकडे आहे ना, हा माझा मोबाईल आहे. आय एम रिअली गेटिंग लेट. ओके, चलो बाय बाय बाय. मॅडम, आम्ही आमची तक्रार मागं घेतो. आमचा काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही झोपू इथंच प्रांगणात. काय रे? प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालाय. ऑल वेल. नाउ गेट बॅक टू युअर क्लासेस. सी यू. झालं? दादा टाकायची काय? येडा आहे का तू? मग किमया, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तू जर का मला वाचवलं नसतंस ना, ओ माय गॉड, मी रेस्टिकेट होणार होतो. आय स्वेअर मी रेस्टिकेट होणार होतो. काय निभावली ना दोस्ती? ए आयडिया, दोघांचीही दोस्ती निभावली मी. दोघांची काय? तुझे ना मला सगळे किस्से माहिती आहेत. माझे कसले किस्से? शॉपिंग मॉल मध्ये होणाऱ्या चोऱ्या, सरांच्या गाडीच्या पेट्रोल टँक मध्ये साखर टाकणं आणि एक्झामच्या बरोबर आदल्या दिवशी पेपर लीक होणं. काय या सगळ्याच्या क्लिप्स आहेत माझ्याकडे. हा मग ठीक आहे ना, यारी दोस्ती मध्ये झाला असेल. पण मी ह्याच्यासारखे घाणेरडे व्हिडिओ नाही बघत पोरींचे. हे तू गप्प बसा, उगाच काय वाटतं ते बोलू नको. तुला आधीच सांगून ठेवतो. एक मिनिट आयडिया, डोंट टेल मी की ते व्हिडिओज तुझ्याकडे नाहीयेत. हा म्हणजे एखादा आला असेल ना चुकून व्हायरसमुळे. पाहिलं लूजर. तुम्ही दोघंही एकमेकांकडे पॉइंट करणं सोडा आणि शिस्तीत मैत्री करा. ह्याच्याशी हट. माझे काका कोण आहेत माहितीये ना? हा कोण आहेत? इन्स्पेक्टर देशमुख. जर का मी तुमच्या दोघांच्या क्लिप्स त्यांना दाखवल्या ना, तर तुम्ही दोघंही नको ना. बघशील असले व्हिडिओ? बघशील काय? बघशील असले व्हिडिओ? हो साहेब, नको ना. बघशील बघशील असले? सिद्धार्थरावजी देसाई साहेब. आयडिया काय एवढं मनावर घेतो रे? वी आर फ्रेंड्स ना. शेम टू यू. नंतर भेट कॅन्टीन मध्ये. तुला थम्स अप पाचतो. थम्स अप या. तू भेट, तुला पण फ्रुटी पाचतो. जा. बाय सिद्धार्थ. बाय माय फ्रेंड. सिड, आयडिया आहे, पण तुझ्याकडनं मला एक्सपेक्टेड नव्हतं. अरे यार किमया, आय स्वेअर ते व्हिडिओ व्हॉट्सअपवरनं कधी आलं मला माहिती पण नाही. आणि मी एकदाच पाहिलं ते. ऑलराईट, दोनदा पाहिलं, पण मी नंतर डिलीट केलं ते. ए खोटं बोलू नकोस हं. ते मी आत्ता डिलीट केलं. या सिड, एक मित्र म्हणून तू माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेस. आणि मी जी काही रिस्क घेतली ना, ती फक्त तुझ्यासाठी. आय होप तू याचा रिस्पेक्ट ठेवशील. या सिड, जे झालं ते झालं.
अँड आय होप की हे परत नाही होणार. ओके, प्रॉमिस? प्रॉमिस? या गुड. मी निघू?